नमस्कार मंडळी. तर लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं नवरी मुलीने आणि नवरदेवाने मांडव गाजवला होता. त्यानंतर सगळेजण डान्स मध्ये मंत्रमुग्ध झाले होते आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा गेलो तेजेवाडीला मिरवणुकीसाठी आणि तिकडची मिरवणूक संपन्न करून आता आम्ही पोहोचलो ओझरच्या देवस्थानी लग्न कार्यासाठी. चला तर नवीन ब्लॉगची सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. भूक लागले. लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचताच आम्हाला लागली प्रचंड भूक, पण इकडची गर्दी बघून आम्ही झालो थक्क. आम्हाला वाटलं आम्हाला आज काही जागा मिळत नाही. जेवायला एवढी गर्दी आहे. आम्ही जे जेवतात त्यांच्या मागे लाईन लावून बसलोय, उभं राहिलोय कारण गर्दी आहे. येस. आणि आम्हाला जागा मिळते की नाही बघूया. ताट बघायचं कोणाचं लवकर संपतंय. आम्ही कॅन्टीन मध्ये पण असंच करतो. हा ना. तेव्हा इकडे आता संपतंय, ताट इथे संपलंय. A few moments later. आबाने परत एकदा भात घेतला. तो आमची जागा पुन्हा एकदा गेले 10 मिनिटासाठी. अक्षय भाई बोलला लगे रहो आणि सगळी गँग आमची इथे वेटिंगला उभी राहिली आणि थोड्या वेळातच आम्हाला आमची जागा मिळाली. सगळ्यांना जागा मिळाली आहे. मस्तपैकी जेवण जेवून मट्टा लस्सी पिऊन आम्ही निघालो होतो लग्न समारंभाच्या ठिकाणी, जिकडे चालली होती हळद. हळदीला पण लाईन आहे इकडे. आम्ही बोललो चला आमचा पण नंबर येऊ द्या म्हणून पटापट मध्ये घुसलो आणि नंबर लावला. बरं वर आणि वधूला लावली हळद. त्याच्यानंतर आम्ही गेलो रूम शोधायला, कारण आम्हाला नवीन कपडे घालायचे होते म्हणून फर्स्ट फ्लोअरलाच आम्ही रूम घेतला आणि तिकडे जाऊन सगळ्यांनी कपडे चेंज केले आणि सगळ्यांनी नवीन कपडे घालून पुन्हा एकदा फोटोशूट करायला सुरुवात केली. चला तर आता वधू आणि वराची एंट्री बघूया. शुभमंगल. अशा प्रकारे कैवल्य आणि गुड्डी म्हणजे प्रीतमचं लग्न पार पडलं आणि लग्न समारंभानंतर आम्हाला लागली चहाची तलब आणि आम्ही बाहेर गेलो आणि आम्हाला भेटले आमचे सबस्क्रायबर भेटलेले आहेत आपले. दादा इकडचेच आहेत. कुठल्या गावचे? शिरोली बुद्रुक. शिरोलीचा आपला नवरा आहे. अच्छा नवरा आहे तिथला. अच्छा हा. बरं वाटलं तुम्हाला भेटून. धन्यवाद. सबस्क्रायबर सोबत आम्ही गप्पा मारल्या, फोटो काढले. त्याच्यानंतर आमची गँग सगळी एका हॉटेलला गेलो आणि तिकडे मस्तपैकी चहा कॉफी ऑर्डर करत बसलो. हॉटेलमध्ये चाय भजी काय ऑर्डर करतोय. आम्ही तर चहा कॉफी प्यायला बसलो, पण त्याच्यासोबत सगळी गँग आम्हाला जॉईन झाले आणि भरपूर मजा केली. साहेब असा पण दिसतोय. अख्खी तेजवाडी इकडे. लग्नात कोण आहे पण. तर मंडळी हा ब्लॉग इथे संपूया. नेक्स्ट ब्लॉग मध्ये होणार आहे मुलीची विदाई आणि वरात सुद्धा. सो स्टे ट्यून, ब्लॉग बघत राहा आणि जाता जाता व्हिडिओ लाईक करा. जय महाराष्ट्र.